नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील डांगले, मातृत्व प्रबोधिनी पुणे. तुमचं मातृत्व प्रबोधिनीच्या ऑनलाईन सेशनमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा मित्रांपर्यंत, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी भाऊबंधूंना सुद्धा याबद्दल फायदा होणार आहे. तर आपण सावकाश पद्धतीने टीटीचा पेपर आपण सुरू करणार आहे. तर पेपर क्रमांक 2 आपण बघूया. 2013चा पेपर काय प्रश्न विचारत बघा. त्याचा जो विषय असणार आहे मराठी. आपण भाग 1 मराठी संदर्भात या ठिकाणी आपण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 बघा. पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही असा प्रश्न विचारला आहे. तर आपलं उत्तर आहे संपूर्ण बाळकराम. आता सर म्हणणार आम्हाला पण माहिती आहे. आता हे मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, तर मी इथं सांगायला का विनाकारण आलेलो आहे का? नाही, म्हणजे माझं काहीतरी काम असेल ना. मग या ठिकाणी बाकीचं काय कार्यक्रम आहे ते आपण बघूया. हे 3 बाकीचे काय आहेत, आत्मचरित्र आहेत, कुणाचे आहेत हे सुद्धा आपल्याला बघणं बंधनकारक आहे. आणि संपूर्ण बाळकराम जे असेल तर हे विनोदी लेखन आहे. आता कुणाचं आहे, काय कार्यक्रम यांनी केलंय ते आपण या ठिकाणी जाऊन बघूया. चला, तर आपण या ठिकाणी जाऊन बघूया. थोडा पीपीटीच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपलं उत्तर काय आलं मित्रांनो? तर आपलं उत्तर आहे संपूर्ण बाळकराम. बाकीचं काय बघा. तर केशराचे शेत हे कुणाचं आहे? तर अरुण हरकारे यांचं आहे. दुसरं जे आपण बघितलं की हे श्रीची कथा, तर हे श्री ठाणेदारांचं आहे. म्हणजे या ठिकाणी एखाद्या ग्रामीण भागातील एखाद्या विद्यार्थ्यांचं प्रवास वर्णन. या ठिकाणी बाहेर जाऊन त्यांनी काय काय कार्यक्रम केले आहेत, म्हणजे बाहेर जाऊन त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीतून ते बाहेर कसे पडले, मग तिथं प्रवास, तिथं फॅमिली, या संपूर्ण संदर्भात त्यांनी आत्मवृत्ती या ठिकाणी लिहिलं आहे. म्हणजे स्वतःबद्दल त्यांनी माहिती लिहिली आहे. पुढे बघा. बहुरूपे कुणाचं आहे? चिंतामण गणेश कोल्हटकरांचं आहे. लक्षात ठेवा, हे आत्मचरित्र आहे. ही 3ही आत्मचरित्र आहेत. मग आपला कार्यक्रम काय आहे? तर आपला कार्यक्रम होता हा की काय संपूर्ण बाळकराम हे काय आहे? तर हे विनोदी लेखन आहे. कुणी केलंय? तर राम गणेश गडकरी यांनी हे विनोदी लेखन केलेलं आहे. तर चारही पर्याय संदर्भात आपण इथं माहिती बघितलं आहे. तुम्ही मित्रांनो कोणतीही परीक्षेची तयारी करत असाल, कुणाचाही क्लास लावा, पण आपल्याला फॉलो नक्की करा. का? कारण तुम्हाला काहीतरी मी नवीन देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मित्रांनो, जर तुम्ही नवीन स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये असाल तर पहिल्यांदा तुम्ही 4 विषयाचे क्लास आवर्जून करायला पाहिजे, ज्यात तुमचा वेळ आणि पैसा सुद्धा वाचेल आणि तुम्ही लवकर नोकरीवर लागू शकता. कोणकोणते विषय आहेत? ते मराठी एक पहिला विषय अनिवार्य आहे, जो तुम्हाला आउट ऑफ मार्क घेऊन देईल. ठीक आहे. दुसरा विषय इंग्रजी आणि तिसरा आहे गणित आणि बुद्धिमत्ता. हे जे 4 विषय आहेत, गणित 1 आणि बुद्धिमत्ता 1, 4, म्हणजे हे ज्याला 4 विषय जर का तुम्ही करत असाल तर तुम्हाला सरळ सेवेपासून राज्यसेवेपर्यंत कोणतीही परीक्षा देत असताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही आणि सहज तुम्हाला पद मिळून जाईल. पुढचा आपण प्रश्न बघूया. 32 क्रमांकाचं काय आहे? ज्यांना बॅच हवी असेल ते डाउनलोड करू शकतात ऍप. आपल्याकडे मराठी व्याकरणाची संपूर्ण बॅच आहे. त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन पेपर वगैरे आपण घेतलेले आहेत. आपलं पुस्तक सुद्धा आहे आणि त्या पुस्तकाला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे. आता पुढची आवृत्ती आपली येणार आहे. आता पहिली आवृत्ती संपत आली आहे. खूप कमी पुस्तके उरलेली आहेत. आता या ठिकाणी बघा. पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचं पुस्तक कोणतं आहे? तर आपलं उत्तर आहे 1. ठीक आहे. आपलं उत्तर काय आलं या ठिकाणी बघा? 1, म्हणजे धार आणि काठ हे नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेलं आहे. आता बाकीचा कार्यक्रम काय ते आपण या ठिकाणी बघूया. तर बाकीची पुस्तके कुणी लिहिलीत बघा. तर नरहर कुरुंदकर यांचं मी तुम्हाला सांगितलं आहे. अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र म्हणजे गोविंद विनायक करंदीकर, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा आहे, ज्यांना विंदा करंदीकर असं म्हटलं जातं, तर यांनी हे लिहिलं. अष्टदर्शन सुद्धा त्यांचंच आहे. पुढे आपण बघूया की या ठिकाणी काय दिलंय. साहित्य आणि सौंदर्य. तर मित्रांनो, हा जो ग्रंथ असेल तर समीक्षात्मकच आहे. 4ही ग्रंथ समीक्षात्मकच आहेत. समीक्षा केली आहे, विश्लेषण केलं आहे. तर हे बासी मर्ढेकरांचं आहे. आणि चौथा आहे जाळ्यातील चंद्र. तर हे कुणाचं आहे बघा. तर मधुकर वासुदेव धोंड यांचं हे ग्रंथ आहे. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी यांची सुद्धा ग्रंथ संपदा आणखी काही दिलेला आहे बघा. ऐसा विटेवर देव कोठे, तरीही येतो वास फुलांना, काव्याची भूषणे, चंद्र चौथीचा, त्याच्यानंतर जाळ्यातील चंद्र, मराठी लावणी, अशा प्रकारे समीक्षात्मक ग्रंथ संपदा यांची कुणाची? म्हणजे धोंड यांनी सुद्धा या ठिकाणी लेखन केलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया. 33 क्रमांकाला काय विचारलंय बघा. तर पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? म्हणजे मुंबईमध्ये नाही असं त्यांनी प्रश्न विचारला आहे. तर मित्रांनो, पहिली जी संस्था आहे बघा, ग्रंथाली, मौज आणि पॉप्युलर, ही मुंबईतील आहे. आणि तुम्हाला जे माहिती असेल की सुविचार प्रकाशन मंडळ, ज्यांची डीएड बीएडला तुम्हाला पुस्तकं होती, तर हे पुण्याचं होतं. तर पुण्यामधलं हे प्रकाशन आहे. मॅक्झिमम प्रकाशनं पुण्यातलीच असतात. आता या ठिकाणी आपण बघूया. तर आपलं उत्तर काय आलं? आपलं उत्तर आलं 4 नंबर. आता बघा 34 नंबरचा प्रश्न काय विचारला बघा. प्रश्न असा विचारलाय, पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण होते? म्हणजे हे सर्व मराठी विषयाचे लेखक आहेत, ज्यांनी कादंबरी, कथा, साहित्य, समीक्षा, प्रवास वर्णने या अशा प्रकारची उत्तुंग म्हणजे आपलं म्हणूया की खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे साहित्यामध्ये. पण याच्यामध्ये आता हे प्राध्यापक सुद्धा होते. आता कोण कोणत्या विषयाचं प्राध्यापक होतं पहिल्यांदा आपण ते बघून घेऊयात. तर बघा, महेश एलकुंचवार जे आहेत हे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. कोणत्या विषयाचे? इंग्लिश विषयाचे प्राध्यापक होते. गंगाधर गाडगीळ जे आहेत हे अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. कोणतं शास्त्र? अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते. अनंत काणेकर जे आहेत, अनंत काणेकर आपल्या मराठीचे प्राध्यापक होते. ठीक आहे.
आणि गोवी करंदीकर, तर हे सुद्धा इंग्रजी म्हणजे इंग्लिशचे हे काय होते, प्राध्यापक होते, इंग्लिश लिटरेचर हे शिकवत होते. ठीक आहे. आता येतं तुम्ही लिहून घ्यायचे. आता आपण यांच्या संदर्भात आणखी डिटेलमध्ये जाऊन माहिती बघूया, जेणेकरून तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये कुठलीही परीक्षा तुम्ही द्या, टीईटी व्यतिरिक्त परीक्षा द्या, त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारायला असतो म्हणजे असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे एवढं कळालं तुम्हाला. आता आपण यांच्या संदर्भात माहिती बघूया. तर या ठिकाणी बघा, जे पहिले आहेत तर ते जे होते कोण होते, एलकुंचवार, महेश एलकुंचवार. तर हे नागपूरमध्ये धरमपेठ विद्यापीठामध्ये त्यांनी अध्यापन केलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी इंग्लिश विषय ते शिकवत होते. बघा या ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहिलेलं इंग्लिश लिटरेचर. त्याच्यानंतर गंगाधर गाडगीळ जे आहेत हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी MA अर्थशास्त्र आणि इतिहासामध्ये त्यांनी MA केलेलं होतं, परंतु प्राध्यापक ते अर्थशास्त्र विषय शिकवत होते. त्याच्यानंतर बघा अनंत काणेकर जे आहेत, तर हे सुद्धा मराठी विषयाचे प्राध्यापक. मी तुम्हाला सांगितलं यांची काही ग्रंथसंपदा आहे, नशिकांतची नवरी वगैरे, हे बघा घरकुल फास वगैरे, त्यांची रूपांतरित नाटके बिटके सुद्धा आहेत, ती सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकतात. त्याच्यानंतर करंदीकर, गोविंद विनायक करंदीकर यांचं हे अष्टदर्शन याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. नंतर रूपविका आहे, नंतर जातक आहे, ध्रुपद आहे, मृदंग आहे, अशा प्रकारच्या कविता संग्रह सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायला मिळेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 35 क्रमांकाचा, पुढील जोड्यामधून योग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आपलं उत्तर आपण बघून घेऊया. श्रीनिवास विनायक कुलकर्णी, सोन्याचा पिंपळ, तर ही पहिली जोडी योग्य आहे. मग हे त्यांनी लिहिलेलं आहे बघा, म्हणजे लेखक आहेत आणि तिकडे पुस्तकांची नावं दिलेली आहेत, ती आपल्याला शोधायची आहेत. अख्खी बरोबर आहेत की चुकीची आहेत. कधी कधी तुम्हाला विचारतात बरोबर आहे का, चुकीचं आहे का, बरोबर नाही, योग्य नाही, अयोग्य आहे, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यामुळे प्रश्न कसा विचारला आहे त्यानुसार तुमचं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. आता मित्रांनो, राम गणेश गडकरी सुदाम्याचे पोहे, चूक आहे. मग आता आपण बघूया की कोणी कोणतं पुस्तक लिहिलं आहे. तर पहिलं जे पुस्तक होतं मित्रांनो, हे बघा सोन्याचा पिंपळ, तर श्रीनिवास विनायक कुलकर्णी, हे आपलं उत्तर होतं. आता दुसरं आहे सुदाम्याचे पोहे, हे कोणाचं आहे, ते कोल्हटकरांचं आहे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं आहे. त्याच्यानंतर बघा आणखी चिमणराव, हे चिवी जोशांचं आहे. इथं चिंतामण आहे म्हणजे आणखी चिमणराव तो त्याच्याबद्दल लिहिणार आहे का, नाही. तर चिवी जोशी यांनी आणखी चिमणराव, हे सगळे उपासात्मक म्हणजे विनोदी लेखन आहेत. त्याच्यानंतर बनगरवाडी, याच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल, हे पुंडलिकांचं नाहीच आहे, तर हे कुणाचं आहे, तर हे माडगुळकरांचं आहे, व्यंकटेश माडगुळकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे 5 प्रश्न तुम्हाला साहित्यावरती विचारले होते, बरोबर. तर असे 4 किंवा 5 प्रश्न तुम्हाला साहित्याचे करून जायचे आहेत, जेणेकरून 30 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर 5 प्रश्न नुसतं साहित्याचे विचारतात, 5 प्रश्न हे उतार्यावरती असतात. आता आपण जाऊया जरा व्याकरणावरती, बरोबर. तर आपण व्याकरण अभ्यास करत असताना बघूया आता की व्याकरणामध्ये आपण PDF मध्येच बघूया. सोपं आहे व्याकरण, जास्त काही अवघड तुम्हाला दिलेलं नाहीये. चला आपण बघूया. 35 प्रश्न आपले झालेले आहेत बघा. आता आपण 36व्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. काय प्रश्न विचारलाय बघा. तर प्रश्न असा आहे, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल. आता या ठिकाणी प्रश्न कशावरती आहे, तर हा प्रश्न आहे काळावरती. कशावरती प्रश्न विचारला आहे, काळावरती प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. आता काळ बघा, पूर्ण वर्तमान काळ आहे, भविष्य काळ आहे, भूतकाळ आहे आणि अपूर्ण वर्तमान काळ आहे. तर मित्रांनो, काळ ठरवण्याचे अधिकार तुम्हाला, आम्हाला किंवा कोणत्याही परीक्षेला नाहीये. ते अधिकार कुणाला असतात, ते अधिकार क्रियापदाला असतात. मग या ठिकाणी क्रियापद बघा ना, नसेल म्हणजे इल प्रत्यय लागला आहे, घेईल किंवा नसेल, म्हणजे काळ कोणता आहे, साधा काळ आहे, साधा भविष्य काळ. ठीक आहे. म्हणजे भविष्यात तो म्हणजे इल प्रत्यय लागले की ते भविष्यकाळी क्रियापदाचं म्हणजे आख्याताचं रूप मानलं जातं, म्हणून त्याला साधा भविष्य काळ असं म्हणतात. आता इथे बघा, वाच्य अधिक अर्थ या दोन पदांपैकी योग्य रीतीने केलेली संधी तुम्हाला ओळखायची. संधीवरती प्रश्न विचारला आहे. बघूया आपण संधी कोणती आहे. तर बघा मित्रांनो, वाच्य याच्यामध्ये काय असणार आहे, अ हा स्वर आहे आणि त्याच्या पलीकडे हा अ. आता बघा, हा स्वर आहे आणि हा स्वर, दोन स्वर एकमेकांपुढे आलं की त्याच्याबद्दल प्लस काय होणार, आ. मासाठी एक काना येणार, म्हणजे या ठिकाणी वाच प्लस अर्थ काय होणार, वाच्यार्थ असं तयार होणार. मग वाच्यार्थ आपल्याकडे शब्दशक्ती आहे, त्याच्यातला अर्थ म्हणजे अभिधा शब्दशक्तीतून व्यक्त होणारा अर्थ आहे वाच्यार्थ. मग या ठिकाणी याचा प्रकार विचारला जाऊ शकतो की नक्की कोणती संधी आहे. तर दोन स्वर जर का एकमेकांपुढे आले असतील त्याला स्वरसंधी असं म्हणतात. मग स्वरसंधीमध्ये जर का सजातीय स्वर एकामेकांपुढे आलेले असतील तर या संधी प्रकाराला सजातीय स्वरसंधी असं म्हणतात. कोणती स्वरसंधी आहे ही, तर ही आहे सजातीय स्वरसंधी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सजातीयला आणखी कोणतं नाव आहे, तर सजातीयला दीर्घत्व संधी असं म्हटलं जातं आणि दीर्घ स्वर येतं त्याच्यामुळे त्याला दीर्घादेश संधी असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक आपण किती बघितला, 37. त्याचं उत्तर आपलं काय आलं, 1 नंबरचं उत्तर आलं. पुढचा आपण प्रश्न बघूया बघा, 38. आता बघा, पानसाप. आता बघा, तुम्ही बघितलं असेल पान कोंबडी, अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारतात, कला कुशल आहे ना. तर या ठिकाणी बघा, सामासिक शब्द विचारला आहे आणि त्याचा समास विचारलाय. काय विचारलं, समास. समासाचे एकंदरीत मित्रांनो 4 प्रकार पडतात. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. याच्यापैकी मित्रांनो हा जो प्रकार असणार आहे हा तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. कारण तुम्हाला कसं करणार,
तर प्रत्येक पर्यायामध्ये तुम्हाला तत्पुरुष तत्पुरुष असं दिलेलं आहे. ठीक आहे. आज तत्पुरुषचे प्रकार किती पडतात? विभक्ती, नय्य असतं, त्याच्यानंतर नय्य असतं, त्याच्यानंतर अलुक आहे ना, त्याच्यानंतर कर्मधारय समास, द्विगु समास असल्या प्रकारचे प्रकार पडतात. तर याच्यामध्ये बघा विभक्ती तत्पुरुष समास नावाचा एक प्रकार आहे, त्याच्यातलं तुम्हाला पर्याय दिलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी पान साप म्हणजे काय? तर पाण्यातील साप असा विग्रह करायचा. आता जेव्हापर्यंत तुम्हाला सामायिक शब्दाचा विग्रह येणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला त्या प्रश्नाला सामोरं जाता येत नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी पाण्यातील साप म्हणजे आतील आलं म्हणजे तुम्हाला स्थळ दाखवतंय, मग आतील आलं म्हणजे त्याला काय म्हणा? सप्तमी तत्पुरुष समास. आता बघा राज वाडा असा आपण राजाच्या वाडा षष्टी चा बसलं म्हणजे पहिल्या पदाला चाचीचे नेशी वगैरे प्रत्यय लागले असतात, त्याला विभक्ती असं म्हणतात. आता समजा पंचमी. ठीक आहे. आता पंचमी आपण बघितलं सेवानिवृत्त आहे का, सेवेतून निवृत्त म्हणजे इथं आतून लागलं ऊन लागलं म्हणजे पंचमी येणार आहे. त्याच्यानंतर तृतीया, आता तोंडपाठ आहे का, कृपाहीन तोंडाने पाठ इथे ने बसलं म्हणजे तृतीया होईल. पुढचा प्रश्न बघा, समानार्थी शब्दांची योग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. काय प्रश्न विचारलाय? समानार्थी. बघूया आपण काय आहे. आता मला सांगा अंगीकृत म्हणजे स्वीकार करणे, अस्वीकृत केला आहे ही तर नाहीये. मर्म आणि धर्म याचा काही संबंध नाहीये. आता वर्ण म्हणजे काय होतात? तर वर्ण म्हणजे रंग होतोय, वर्ण म्हणजे आपले वर्ण पण होतात आहे ना, रंग अक्षर वगैरे म्हणजे आपण जी वर्णमाला आहे ती सुद्धा होती, म्हणजे मूळ अक्षर असं होतंय. आणि तर कर्ण दिलाय, कर्ण म्हणजे हे कान होतात. ठीक आहे. तर हा काय पर्याय बसणार नाही, मग असा एकमेव पर्याय आहे नाईलाज असतो आपल्याला हे द्यावं लागते. मध्य अपेय म्हणजे मध्ये ही काही प्यायची वस्तू नाही हे लक्षात ठेवा, नाही तर आपण घेतो आहे का. तर अशा प्रकारे कार्यक्रम घेऊ नका. हे अपेय हे आपले येईल समानार्थीमध्ये. मद्य, वारुणी, दारू हे मद्य असं म्हटलं जातं. तशा जर प्रकारे आपण पाहिलं तर याला आपल्याला समानार्थी म्हणता येणार नाही, परंतु त्यांनी हे पेयात नसल्यामुळे त्यांनी मग आता 3 पर्याय बसत नाही, त्याच्यामुळे हे उत्तर दिलेलं आहे. विरोधातील शब्दांची तुम्हाला जोडी ओळखायची आहे मित्रांनो, सोपा आहे बघा. तटिनी आणि सरिता म्हणजे काय? नदी होते हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे हे समानार्थी आहे. आय आणि व्यय, आय म्हणजे काय झालं? इन्कम आणि व्यय म्हणजे खर्च, ही विरोधातील शब्दांची जोडी आहे. त्याच्यानंतर बघा कलंक, काळिमा हे समानार्थी शब्द आहेत. आणि विरह आणि दुरावा, विरह म्हणजे काय? दुरावा, तर ही सुद्धा समानार्थी शब्दांची जोडी आहे. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया 41 नंबरचा काय विचारला आहे. गटात न बसणारा तुम्हाला शब्द ओळखायचा आहे. तर गटात न बसणारा शब्द ओळखा म्हणजे आपल्याला गट माहिती असले पाहिजेत. याच्यामध्ये 3 पर्याय एका गटातले असणार आहेत आणि 1 पर्याय वेगळ्या गटातला असणार आहे. तर आपण बघूया काय प्रकार आहे. तर बघा क्लेश, कष्ट आणि कृष्ण हे जे 3 शब्द आहेत हे तत्सम शब्द आहेत मित्रांनो. कोणते शब्द आहेत? तत्सम शब्द आहेत. तत्सम म्हणजे काय? तर संस्कृत भाषेतनं जशास तसे मराठीमध्ये आलेले शब्द असतात तर त्याला आपण संस्कृत शब्द तत्सम शब्द असं म्हणतोय. आपल्या गटाबाहेर शब्द कोणता असणार आहे? 4 नंबर पाणी. बघा पाणी हा तद्भव आहे. कोणता शब्द आहे? तद्भव शब्द आहे. म्हणजे हा पाणी कसा तयार झालाय? तर जल याच्यापासून तयार झाला आहे. म्हणजे जल हा तत्सम आहे आणि पाणी काय असणार आहे? तद्भव शब्द आहे. तुम्ही तुमच्या घरी म्हणता आई मला 1 ग्लास जल दे ना, तुझ्या कानाखाली हालतील बाळा पहिल्यांदा. ठीक आहे. तू जास्त मराठी विषय शिकून आला का रे बाळा. आता या ठिकाणी काय होतं माहितीये का? तर जल हा शब्द संस्कृत मधनं आपण मराठीमध्ये आता काय म्हणतो? पाणी हा शब्द वापरतोय, म्हणजे हा तद्भव आहे, यालाच गटाबाहेर शब्द असं आपण म्हणूया. पुढचे आपण बघूया प्रश्न. गटात न बसणारा सेम विचारलेला आहे बघा. सासरा दिलाय, दिवा दिलाय, पुरुष दिलाय आणि मूळ दिला आहे. तर सासरा हा जो शब्द असेल मित्रांनो सोसूर पासून तयार झाला आहे. कशापासून? सोसूर पासून तयार झाला आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर दिवा, दीप म्हणजे काय होतं? तर दिवा. तर हा तद्भव शब्द आहे, हा पण तद्भव शब्द आहे. आणि पुरुष हा जो शब्द असेल तर हा तत्सम शब्द आहे. कोणता शब्द आहे? तत्सम. आणि मूल पासून काय तयार होतं? तर मूळ म्हणजे मुख्य, याच्यापासून हे काय तयार होणार आहे? मूळ शब्द तयार होणार आहे. हे तद्भव आहेत. म्हणजे हा तत्सम आहे आणि बाकीचे 3 पर्याय काय असणार आहे? तर हे तद्भव शब्दांचे पर्याय आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे परिवर्तन होऊन आलेले. त्याच्यानंतर आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारला आहे, उपसर्ग घटित शब्द ओळखा. आता उपसर्ग म्हणजे काय? ते एखादा शब्द असतो बघा, एखादा शब्द आहे. समजा आता हजर नावाचा मी शब्द घेतला. काय घेतला मी? हजर. ठीक आहे. आता हजर या शब्दाच्या मागे ही जी बाजू आहे ना, हिला काय म्हणतात हे लक्षात घ्या. मागे, अलीकडे, सुरुवातीला, आरंभी एखादा अक्षर किंवा अक्षरांचा समूह लागला की त्याला उपसर्ग असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी मी गैर लावला. काय लावला? गैर. तर ही 2 अक्षरे आहेत, याला उपसर्ग असं म्हणा. आता शब्द काय तयार झाला? गैरहजर. तर या संपूर्ण शब्दाला उपसर्ग घटित शब्द असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता या ठिकाणी त्याने विचारलं आहे की उपसर्ग घटित शब्द ओळखा, म्हणजे कोणत्या शब्दाला उपसर्ग लागलेला आहे. तर या ठिकाणी बघा गैर हा उपसर्ग आहे. मग कोणत्या भाषेतील आहे असाही एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एमपीएससी मध्ये तेवढ्या डीप मध्ये प्रश्न विचारतात. आता आपण बघूया या ठिकाणी बघा. तर काय करायचं माहितीये का? हा शब्द काढून बघा आणि याला अर्थ प्राप्त होतो का बघा. तर त्याला म्हणायचं तुम्ही उपसर्ग. ठीक आहे. आता बघूया आपण. आता हा वी काढला तर हा शेष राहतो. शेष म्हणजे बाकी, मग विशेष आहे का. मग वी हा संस्कृत भाषेतला उपसर्ग आहे, बरोबर. मग आपलं उत्तर काय असणार आहे? त्याच्यानंतर विनंती आहे, विनय आहे, त्याच्यानंतर विभवारी आहे का.
तर हे मात्र पूर्ण अर्थ सामासिक शब्द म्हणजे विनय म्हणजे विनयासहित आहे का, सविनय आपण म्हणतो ना तसं. विनय हा शब्द आहे, याला उपसर्ग नाही लागला. आता तुम्हाला वाटेल की वी, हा भारी भावरी होणार आहे का, नाही. महानय होणार आहे का, नाही. महानंती होणार आहे का, नाही. हा अर्थपूर्ण शब्द आहे, त्याला कुठलाही उपसर्ग लागलेला नाहीये. त्याच पद्धतीने दुसरा एक प्रश्न विचारलाय, प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय. ते एखादा शब्द असतो, शब्दाच्या नंतर एखादा अक्षर आणि समूह, म्हणजे कुठं तर या ठिकाणी लागलेला असेल. जसं का बघा, आता आपण एखादा शब्द घेतला, समजा विविध शब्द घेतला आपण, कोणता, विविध शब्द घेतला, आणि याला आता आपण काय लावलं, पुढे ता लावलं, तर विविधता असं तुम्हाला तयार होताना दिसेल. तर याला तुम्ही काय म्हणायचं, प्रत्यय असं म्हणायचं. आता आपण बघूया की नक्की कुठे प्रत्यय लागून शब्द तयार झालेला आहे. तर आताच मी तुम्हाला सांगितलं, आता निर्मम काय असेल बघा, या ठिकाणी निर नावाचा उपसर्ग लागलेला आहे, निर, आणि हा र कुठे गेला असा, आणि हा निर, तर या ठिकाणी निर्मम म्हणजे ममच्या अलीकडे निर लागलेला आहे, आणि संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे. अभ्युदय बघा, तर अभ्युदयमध्ये इथे अभि नावाचा उपसर्ग लागला आहे. ज्यांना स्टोरी माहिती असेल, आपले जुने विद्यार्थी असतील त्यांना माहिती आहे, मी स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला उपसर्ग आणि प्रत्यय तोंडपाठ करून दिले होते. अव, आदि, अनुने, अति, अपमान केला अभिचा, आहे ना. आज तुम्ही म्हणा सर इथं अभि कसं काय आहे, तर अभि प्लस उदय या ठिकाणी संधी आहे, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी अभिमध्ये काय असेल बघा, हा ई आहे, ई पासून काय तयार होणार, तर हा य तयार होणार, याच्यामध्ये आपण उ टाकूया, आणि हा दय. अभ्युदय म्हणजे ई पासून य तयार झालं, म्हणजे यनादेश स्वरसंधीचं हे उदाहरण आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे स्वरसंधीवरचा प्रश्न आहे तो. त्याच्यानंतर विचारले आनंद, तर हा तर अर्थपूर्ण शब्द आहे, आपण आताच बघितला आनंद, आ काढला तर काही नंद वगैरे होत नाही. आता चराऊ बघा, हा चरणे म्हणजे हा क्रियापद आहे, आणि याला आऊ प्रत्यय लागला, आणि आऊ प्रत्यय हा मराठी भाषेतला प्रत्यय आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 4 नंबरचा प्रत्यय साधित आहे का, म्हणजे प्रत्यय साधित शब्द कोणता असणार आहे, तर 4 नंबर आहे, हे लक्षात ठेवा. चुकीच्या पद्धतीने, प्रश्न काय बघा, चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन ओळखायचं आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला वचनावरती प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्हाला एक टेक्निक सांगतो, एक ट्रिक सांगतो, तीच तेवढी लक्षात ठेवा, बाकी काही पाठ करण्याची गरज नाही. वचन विचारलं ना, तर आपल्याकडे 2 वचन आहेत. पहिलं कोणतं वचन आहे, एक, आणि दुसरं कोणतं वचन आहे, अनेक. बस हे 2च शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. मग आता काय करायचं बघा, त्या शब्दाच्या अलीकडे एक आणि अनेक ठेवा, होऊन जाईल. आता एक तोंडली, एक तोंडले, अनेक तोंडली होणार, इथं तोंडल्या होणार नाही, बरोबर. मग या ठिकाणी हाच पर्याय चुकीचा आहे. मग दुसरं बघा, गोपी गोपी, गोपीचं गोपी करांत सी करांत राज, ती गोपी स्त्रीलिंगी. त्याच्यानंतर तो राव ते म्हणजे एक रावा, आणि अनेक काय असणार, रावे. म्हणजे एक आणि अनेक ठेवायचं. एक तोंडले, अनेक तोंडली, एक गोपी, अनेक गोपी, गोप्या होत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, एक रावा, अनेक रावे, या ठिकाणी होतंय, बरोबर. मग त्या ठिकाणी तोंडली होणार, आणि एक भूत, अनेक भूत, यांचं मात्र अनेक वचन अगदी बरोबर दिलं आहे. या ठिकाणी तोंडलेचं काय होणार, तोंडली असं होणार आहे. काय होणार आहे, तोंडली असं होणार आहे. त्याच्यामुळे हा एकमेव पर्याय चुकीचा आहे, लक्षात ठेवा. पुढचा पर्याय बघा, पुढील जोड्यामधून भिन्नलिंगी जोडी तुम्हाला ओळखायची आहे. भिन्नलिंगी म्हणजे लिंगावरती प्रश्न विचारलाय, म्हणजे 2 जे पर्याय असणार तर ते एका लिंगाचे असणार. बघूया आपण काय आहे. आता बघा, काया, तर ती काया, तो तिथे लावायचा. प्रश्न लिंगावरती आला ना, तर त्या नामाच्या अलीकडे तो ठेवा, त्या नामाच्या अलीकडे ती ठेवा, त्या नामाच्या अलीकडे ते ठेवा. जर तो बसलं तर पुल्लिंगी म्हणा, जर ती बसलं तर स्त्रीलिंगी म्हणा, आणि जर का ते बसलं तर नपुसक लिंग असं म्हणा. ठीक आहे, आता आपण करून बघूया या ठिकाणी जमतं का. आता बघा, ती काया आहे म्हणजे हा शब्द स्त्रीलिंगी आहे. ती पगडी हा सुद्धा शब्द स्त्रीलिंगी आहे, बरोबर. ते शरीर आहे म्हणजे हे नपुसक लिंगी झालं, आणि तो देह हे पुल्लिंगी झालं. म्हणजे हे वेगवेगळ्या भिन्न भिन्न लिंगामध्ये मला दिसतंय. आता बघा, आकाश आहे ना, तर बघा, ते आकाश, तो आकाश की ते आकाश, ते आकाश आणि ते गगन हे पुल्लिंगात येणार. आणि बघा, तो प्रकाश आणि तो उजेड, या ठिकाणी हे सुद्धा पुल्लिंगामध्ये येणार. म्हणजे भिन्न लिंगामध्ये काय असणार आहे, तुमचं 2 नंबरचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे लिंग विचारायला तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप तुम्हाला ओळखायचं आहे. आता मित्रांनो, सामान्य रूप वरती म्हणजे लिंगावरती एक प्रश्न येऊन गेलाय, वचनावरती एक प्रश्न येऊन गेलाय, सामान्य रूपावरती प्रश्न विचारायचा. सामान्य रूप म्हणजे नक्की काय, तर सामान्य रूप म्हणजे करत असताना काय करायचं, पाठ करून जायचं नाही, कुठलाही अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही जर का माझा व्हिडिओ जरी बघितला तरी तुम्हाला ही संकल्पना स्पष्ट होऊन जाईल. आता काय करायचं, याला एखादा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दोव्यय लावून बघायचं. आता विभक्ती प्रत्यय काय असतं, शब्दोव्यय काय असते, तुम्हाला माहिती असेल कारण तुम्ही शिक्षक आहात. ठीक आहे, आणि जर का काहीच माहिती नसेल तर तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता, या नंबरवरती संपर्क साधू शकताय, तुम्हाला ती माहिती मिळून जाईल. ठीक आहे, आता बघा, काय करायचं, तुम्हाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दोव्यय लावून बघायचं, वाक्यात वापरून बघायचे शब्द. नवरा, नवऱ्याला, म्हणजे ला लागला तर हा नवऱ्या झाला. ठीक आहे, आणि ते काढून टाकायचं. बघा, जसं का आपण हा नवरा शब्द घेतला. ठीक आहे, आता आपण काय केलं, नवऱ्याला केला, आपण काय केलं, नवऱ्याला. आता बघा, नवऱ्याचं काय झालं, नवऱ्याला, माझ्या नवऱ्याला, तुझ्या नवऱ्याला, असं आहे का. मग नवऱ्याचं झालं नवऱ्या. आता हा जो ला आहे तर हा विभक्ती प्रत्यय किंवा शब्दोव्यय काढून टाकायचं. ठीक आहे,
आणि जे काही उरेल तर त्याला म्हणायचं तुम्ही सामान्य रूप असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे आता नवराचं काय झालं, नवऱ्या. एक आहे बायको, बायकोचं अनेक वचन होतं बायका, या ठिकाणी अनेक वचन दिलं आहे. मग अनेक वचन तुम्ही बायकोचं काय केलं, बायकांना तुम्ही करू शकता. ठीक आहे, बायकाला करू शकता तुम्ही, तर या ठिकाणी होऊ शकतं. आता बघा मूल आहे, मुलाला असं तुम्ही सामान्य रूप करू शकताय. त्याच्यानंतर दिलंय अपत्य, अपत्येंना असं नाही होणार, अपत्याचं अपत्याला होणार. काय होणार, अपत्याला असं होणार. म्हणजे एक एकारांतच काय होणार, आ होणार फक्त. ठीक आहे, अपत्याला आपलं सामान्य रूप अपत्य असं होणार आहे. म्हणजे हे चुकीचं दिलं आहे. तसं पाहिलं तर हेही एक वचन आणि हे अनेक वचन दिलं आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे इथे सामान्य रूप नाही बसणार. ठीक आहे, वचनात बदल आहे. आणि हा असा वचन बायकाचं बायकांना असं होणार, बायकांना. ठीक आहे, या पद्धतीने बायकोचं बायकोच राहायला पाहिजे एक वचनात, पण त्यांनी असंच दिलेलं आहे पेपरमध्ये, हे लक्षात ठेवा. नाही तुम्हाला टायपिंग मिस्टेक आहे, नाहीये टायपिंग मिस्टेक. ठीक आहे, तुम्ही काय आणखी काही पेपर पाहिला असेल ते लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न बघा, हिमालयामध्ये ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. तर या वाक्यातील तुम्हाला कोणत्या प्रकारचा शब्द मुळेच आलेला नाही असं विचारलंय. म्हणजे या ठिकाणी शब्दांच्या जाती आपल्याला माहित असायला पाहिजे. आता पहिला जात बघू आपण, विशेषनाम आहे का, तर हिमालय विशेषनाम आहे. ठीक आहे, सर्वनाम आहे का, तर त्या बहुतेक म्हणजे त्या नद्या आहे का, तर विशेष सर्वनाम पण आहे. भाववाचक नाम आहे का, तर भाववाचक नाम नाहीये. सामायिक नाम आहे का, तर या ठिकाणी बघा बहुतेक नद्या आहे ना, नद्या, तर नदी हे सामायिक नाम आहे. मग या ठिकाणी कोणतं नाम नाहीये, भाववाचक नाम मात्र आलेलं नाहीये. ठीक आहे, पुढचा आपण प्रश्न बघूया, भाववाचक नामाचे चुकीचे रूप तुम्हाला ओळखायचं आहे. आता भाववाचक नाम तयार करत असताना यत्व, पण, पणा, ताईगिरी किंवा आई हे प्रत्यय लावून आपण तयार करतो, किंवा काही भावना असतात किंवा काही अवस्था असतात त्यांना आपण भाववाचक नाम असं म्हणतो. ठीक आहे, आता बघा वैविध्यता दिलेला आहे, तर विविध हा जो शब्द असेल आपला, कोणता शब्द आहे बघा, विविध, तर याच्यापासून विविधता असा तो शब्द तयार होताना तुम्हाला दिसेल. सुकर पासून सौकर्य य प्रत्यय लागला आहे बघा, या ठिकाणी य प्रत्यय लागलेला आहे. आणि ते मधुर पासून मधुरता, इथे ता प्रत्यय लागलेला आहे. बरोबर, तर याच्यापासून तयार झालेला आहे, पण याच्यापासून मात्र वैविध्यता तयार होत नाही, विविधता असं तयार होईल. म्हणजे चुकीचा शब्द कोणता असणार आहे, एक क्रमांकाचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आकाशवाणीद्वारे. आता पुढचा प्रश्न प्रयोगावरती विचारलाय, तुम्हाला घटकांचं नाव सुद्धा सांगतो. तुम्हाला नामावरती प्रश्न विचारलाय, म्हणजे नामामध्ये लिंग, वचन, विभक्ती, पुरुष आहे ना, हे जे सगळे जे बदल होतात आहे ना, त्या सगळ्या बदलावरती तुम्हाला इथे प्रश्न विचारले, लिंगावर, वचनावर, सामान्य रूपावरती, विभक्तीवरती. आणि आता पुढचा प्रश्न विचारलाय त्यांनी प्रयोगावरती विचारलाय प्रश्न बघा, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जात असतो. आता या ठिकाणी मित्रांनो हा जो प्रयोग असेल तर या ठिकाणी आपल्याला कर्ता कर्म शोधता आलं पाहिजे. तर पोचविला जात असतो हा क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद. पोचविणारे कोण, तर पोचविणारे आहे आकाशवाणी. कोण आहे, आकाशवाणी. आता आकाशवाणीला काय लागले, द्वारे, शब्दोव्यय, कळून, करवी, तो प्रयोग तुम्हाला माहिती असेल, कर्त्याला कळून लागतं आहे ना. पोचविलेले काय, तर संदेश हा कर्म प्रथमात आहे, कर्त्याला शब्दोव्यय लागलेला आहे. मला सांगा कर्त्याला प्रत्यय लागले म्हणजे कर्तरी प्रयोग येणार नाही, कर्तरी प्रयोग येणार नाही. ठीक आहे, आणि कर्म प्रथमात आहे त्याच्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे. आता कोणता प्रयोग आहे कर्मणी, हा नवीन कर्मणी प्रयोग आहे. कोणता कर्मणी, नवीन कर्मणी प्रयोग आहे, ज्याला आपण कर्म कर्तरी असंही म्हणतो. आपण काय म्हणतो, आपण कर्म कर्तरी असंही आपण म्हणतो, लक्षात ठेवा. ज्याला ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे ही इज रायटिंग अ लेटर, अ लेटर इज बिंग रिटन बाय हिम, म्हणजे तो पत्र लिहित आहे, त्याच्याकडनं पत्र लिहिण्यात येत आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. पण तुम्ही जर पुस्तकात वाचलं असेल तर तिथं इथं कळून दिलं आहे. मग कळून, द्वारे हे जे शब्द असतात विभक्ती, प्रतिरूपक, शब्दोव्यय असतात. आणि जर का द्वारे किंवा कळून लागलं असेल कर्त्याला, तर त्याला म्हणायचं तुम्ही नवीन किंवा कर्म कर्तरी प्रयोग असं म्हणा. ठीक आहे, आता बा ये रे कुत्र्या खा माझा पाय. आता मला सांगा, आपण एखाद्यालाच आपल्यावरती संकट ओढून घेत असतो नाही का, मग याचं तुम्ही आपण व्यवहारामध्ये सुद्धा वापरतो. मग याचं उत्तर काय असणार आहे बघा, तर आपणहून संकट ओढवून घेणे असं आपण या ठिकाणी म्हणूया आहे ना. ये रे म्हणजे आपण, ते सोपं आहे, काही अवघड नाहीये. ठीक आहे, आता चालत्या गाडीला खीड घालणे म्हणजे काय, आता एखादी गाडी चालते तुम्ही काहीतरी खोड्या करताय म्हणजे काय, चांगल्या कामामध्ये आपण विघ्न आणण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ गाडी जिथे असेल त्याचा तो अर्थ घ्यायचाच नाही. म्हणजे या ठिकाणी बघा गाडी आहे, येणारच नाही. इथं बघा जुन्या गाड्यांचा वेग वाढविणे येणार नाही. मग काय येणार आहे, त्याचा आपल्याला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. तर चांगल्या चाललेल्या गोष्टीमध्ये विघ्न आणणे आहे का, तर अशा प्रकारे विघ्न आणण्याचा कार्यक्रम होत असतं. आता आपण पुढे बघूया, वाक्यामधून तुम्हाला प्रश्नार्थक नसलेले वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणजे प्रश्नार्थक आहे का नाही असा प्रश्न विचारला आहे. प्रश्नार्थक नसलेले की असलेले हे नक्की बघा. इथं कोणतेही विरामचिन्ह तुम्हाला वापरले दिसत नाही, फक्त तुम्हाला वाक्याचा भाव समजून घ्यायचा आहे. बघूया आपण. ठीक आहे, हे एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार हा प्रश्न आहे. कोणाला या ठिकाणी यातून प्रश्न तयार होतो आहे. किती लोचेट आहे हा माणूस, म्हणजे या ठिकाणी प्रश्न नाही आहे, हे उद्गार आहे. किती लोचेट आहे हा माणूस, मग कितीने आपण प्रश्न विचारलेला नाही, म्हणजे उद्गार चिन्ह आहे, म्हणजे उद्गारवाची वाक्य आहे. माझा प्रश्नार्थक नसलेले, तर हेच प्रश्नार्थक नसलेले आहे, म्हणजे बाकी असणार आहेत. बघूया आपण तरी.
पण तू चुकीची गोष्ट का केलीस, तर या काने प्रश्न विचारला आहे. बरोबर. त्याच्यानंतर आहे नोकरीमध्ये एवढा वेळ घालवणाऱ्याने अभ्यास केव्हा करायचा, तर केव्हा करायचा हा सुद्धा काय आहे प्रश्न आहे. ठीक आहे. मग प्रश्नार्थी नसलेलं वाक्य आपलं कोणतं आलं, 2 नंबरचं उत्तर आलं. ठीक आहे. अफवावर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत, या वाक्यामध्ये लेखन नियमानुसार किती चूक आलेला आहे असा प्रश्न विचारला आहे. लक्ष ठेवा. आता अफवांवर असं पाहिजे होतं, हे पहिली चूक आहे. अफवांवर इथे अनुसार पाहिजे, बातम्या ह्याची काही गरज नाहीये. इथे कनेक्ट पाहिजे होतं, त्याच्यानंतर इथे ऊ पाहिजे आणि इथे पूर्णविराम पाहिजे. किती चुका झाल्या, 5. 1 2 3 4 आणि 5. तर आपल्याला किती चुका दिसत आहेत या ठिकाणी, 5 चुका आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे. त्या मुलांचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात नाही, लहानपणीच निधन पावलेले आहेत. आता वाक्य पूर्ण झालं. काय वाक्य झालं, आता वाक्य पूर्ण झालं. म्हणजे खाली पर्याय दिले आहेत. एरर नावाची संकल्पना तुम्हाला विचारलेली आहे TCS IBPS मध्ये. म्हणजे त्याच प्रकारे कुठं चुकीची म्हणजे कुठं चूक झालेली आहे वाक्यामध्ये हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी जर का तुम्ही पावलेले आहेत, जर का असतातच्या ठिकाणी आहेत केलं तर तुमचं वाक्य पूर्ण होणार आहे. बाकीच्या याची गरज नाही, म्हणजे बाकीच्या शब्दांना बदल करण्याची गरज नाही. बाकी अगदी ओके आहे. मग आपलं उत्तर काय आलं, असतातच्या ठिकाणी काय करायचंय, आहेत. बाकीचे पर्याय विनाकारांचे, इथं आपल्याला काही बदल करायचे नाहीत, हे लक्षात ठेवा. चला आता पुढचा आपण प्रश्न बघूया. 55 56 पासून तुम्हाला उतारा दिले आहे. मी जरा उताराला बाजू होतो, तुम्ही वाचून घ्यायचा आहे उतारा नीट पद्धतीनं. ठीक आहे. इथपर्यंत वाचून घ्या, थांबवा व्हिडिओ, त्याच्यानंतर हा उतारा इथपर्यंत वाचून घ्या आणि आता प्रश्नांची उत्तरे आपण सुरू करूया. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा 56 ते 60 मध्ये तुम्हाला प्रश्न विचारलाय, संकेत म्हणजे काय असा प्रश्न विचारला. संकेत म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या पहिल्या उतारामध्ये तुम्ही इथं वाचला तर तुम्हाला मी हायलाइट करून दिलाय बघा. संकेत साहित्याला लावायचे ते सर्व साहित्याला लावण्यासारखे असावयास हवेत आणि नियम सर्व साहित्य, या ठिकाणी स्पष्ट दिलाय संकेतचा अर्थ काय होतो, नियम असा होतो आहे. ठीक आहे. मग आपल्याला याचं उत्तर कळेल की आता काय होणार, ठराविक नियम. संकेत म्हणजे काय होणे, तर ठराविक नियम आपल्याला पाहिजे. ठीक आहे. पुढे आहे दंभ, या शब्दाचा अचूक अर्थ तुम्हाला निवडायचा आहे. दंभ म्हणजे काय, या ठिकाणी दिलाय बघा दंभ. दंभ कुठं हायलाइट केलाय का आपण बघूया. या ठिकाणी बघा दंभ दिलेला आहे. दंभ म्हणजे होतं ढोंग करणे. काय होतं, ढोंग करणे होतं. इथं बघून घ्या तुम्ही. इथं बघा दंभ हा जो शब्द असेल तर हा दंभ शब्द इथे दिलेला आहे बघा. या ठिकाणी बघा याकडे काय दिलंय बघा, जगातील कुरूपतेकडे, विसंगतीकडे आणि दंभांकडे निकोप दृष्टीने पाहता येते व हसता येते. आता या ठिकाणी दंभचा अर्थ तुम्हाला काय कळाला बघा. दंभचा जो काही अर्थ असणार आहे, दंभचा अर्थ आपल्याला जे ढोंगी लोक आहेत असं या ठिकाणी अर्थ होणार आहे, साहित्य संदर्भात आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बघा, ते असं उत्तर असेल आपलं, दंभचा अर्थ ढोंग असा अर्थ होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कुत्सितपणा व करंटेपणा या शब्दाचा अर्थ या उत्तरातून तुम्हाला शोधायचा आहे. कुत्सितपणा म्हणजे काय, एखादा कुचकेपणा किंवा शुद्र नाकर्तेपणा म्हणजे जो करता नाहीये असं या ठिकाणी अर्थ होणार आहे. कुठे दिलाय बघा, तर या ठिकाणी तुम्ही वाचलं, अंडरलाईन करून दिलाय मी, कुत्सितपणा व करंटेपणा. हा उत्तर इथं वाचा, तुम्हाला समजून जाईल याचा अर्थ काय होतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो काही प्रश्न असणार आहे, काय दिलाय आपण तो बघूया. प्रगल्भ म्हणजे काय असा प्रश्न विचारलाय. प्रगल्भ या शब्दातून लेखकाला कोणता अर्थ व्यक्त करावयाचा आहे. प्रगल्भ या ठिकाणी तुम्ही जर का पाहिलं तर प्रगल्भ हा शब्द कुणासाठी त्यांनी वापरला आहे आपण बघूया. तर बघा, पण संवेदना प्रगल्भ झालेली नाही. म्हणजे या ठिकाणी काय दिलं बघा, आज साक्षरतेच्या प्रसारामुळे वाचकांची संख्या तर वाढली आहे, पण संवेदना प्रगल्भ झाली म्हणजे काय, तर लोक मॅच्युअर झाले नाहीत, म्हणजे अजूनही बालिश आहेत. म्हणजे कसले कसले व्हिडिओ पाहतात आहे का, पण आपलं व्हिडिओ बघणार नाही, कामाची व्हिडिओ बघत नाही, असं त्या लेखकाला सांगायचं आहे. बरोबर. मग प्रगल्भ झाले नाही म्हणजे काय, तर मॅच्युअर झाले नाही. मॅच्युअर झाले नाही म्हणजे काय झाले नाही, तर प्रौढ आणि समजूतदार ते झालेले नाही आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 1 नंबरचं उत्तर असेल. ठीक आहे. आता या मांडणीतून लेखकांची कशा तऱ्हेची भूमिका तुम्हाला दिसून येत आहे, तर ते काही नापसंती वगैरे दाखवत नाही. बरोबर. त्याच्यानंतर तटस्थ राहा असं पण म्हणत नाही, संतापाची भावना व्यक्त करणारी पण नाहीये, तर सावधगिरीचा इशारा देण्याची ही आपल्याला या ठिकाणून भावना दिसत आहे. म्हणजे तुम्हाला सावधगिरीचा इशारा देतात या उत्तरातनं की तुम्ही साहित्याने एकदम मागे ठेवू नका किंवा साहित्य समजून घ्या, प्रगल्भ बना, अशा प्रकारे त्या लेखकाला इथं सांगायचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्हाला फायदा झालेला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्ही जर का इतर परीक्षेची तयारी करत असाल तरी हा व्हिडिओ तुम्हाला कामी येणार आहे. MPSC करा, सरळ सेवा करा, TCS करा, IBPS करा, सर्व परीक्षांसाठी आपल्याकडे बॅचेस उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ॲप डाउनलोड करू शकताय आणि पैकीच्या पैकी मार्क मिळून आपलं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकताय. ओके, धन्यवाद.